हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय इंग्लिश क्लास. मी मानसी आज सर्वांचं स्वागत करते आणि आपला जो चॅप्टर चालला होता अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी ह्यालाच आज आपण पुढे कंटिन्यू करू आणि पाहू की जेव्हा या दोघांचं लग्न झालं त्याच्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये काय होतं. मॅरी आणि पिएरेचं लग्न झालेलं आहे, आपण मागच्या सेशनमध्ये वाचलं. त्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये काय परिवर्तन होतात आणि काय होतं. तर चला आपण वाचूया अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. तर आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये वाचलं की कसं दोघे जण बरोबर पडत असतात, पिएरे आणि मॅरी, आणि फ्रेंडशिप होते. त्यानंतर ते लोक एक लॅबोरेटरीमध्ये काम करू लागतात आणि त्यानंतर त्यांचं जे आहे प्रेम होतं आणि लग्न करून घेतात. आणि लग्नानंतर ते लोक एक फ्लॅट विकत घेतात आणि तिथे अगदी बेसिक वस्तू म्हणजे एक टेबल, 2 चेअर, बुक्स काही आणि लॅम्प अशा प्रकारच्या वस्तू त्यांच्याजवळ असतात, ज्याच्यात की ते लोक आपली लाईफ कशी तशी काढतात. आफ्टर द बर्थ ऑफ अ डॉटर आयरीन द नेक्स्ट इयर, मॅरी अँड पिएरे सेट अप अ लॅबोरेटरी इन अ वुडन शेड नियर देअर फ्लॅट. म्हणजे ह्यांची मुलीचा जेव्हा बर्थ होतो, आयरीन नावाची यांना मुलगी एक होते, पुढच्या त्याच्या नेक्स्ट इयर त्याच्या पुढच्या वर्षी मॅरी अँड पिएरे काय करतात, एक लॅबोरेटरी सेटअप करतात. म्हणजे की तिथे एक लॅबोरेटरी करतात इन अ वुडन शेड, एका वुडनच्या शेड मध्ये करतात नियर देअर फ्लॅट. त्यांच्या फ्लॅटच्या जवळच एक वुडन शेड बनवून तिथे लॅबोरेटरी सारखं बनवतात. इट हॅड अ लीकी स्कायलाइट अँड अन अर्दन फ्लोर. तर त्या ज्या लॅबोरेटरी असतात काय असते, लीकी स्कायलाइट म्हणजे की जे आसमान असते, जे आपलं आभाळ असतो त्यातनं लाईट छनून येते, आणि अर्दन फ्लोर, फ्लोर सुद्धा काही बहुत चांगला नसतो, तोही असाच असतो. हिअर मॅरी आफ्टर अ डेली हाऊस होल्ड वर्क सेटल डाऊन टू स्टडी. तर इथे जे आहे मॅरी आपलं दिवसभराचं काम उरकून आणि त्यानंतर जे आहे अभ्यास करायला यायची. मॅरी वॉज स्पेशली इंटरेस्टेड इन अ सबस्टन्स कॉल्ड युरेनियम विच वॉज ऑब्टेन्ड फ्रॉम पिच ब्लेंड. तर मॅरीला जे आहे ते एक विशेष रुची होती एका सबस्टन्स मध्ये, एका पदार्थ मध्ये, जसं की नाव होतं युरेनियम, जे की पिच ब्लेंड अशा वस्तूंनी, अशा नावाची एका वस्तूशी हे युरेनियम निघत होतं. अ ब्लॅक व्हेरी हार्ड अँड व्हेरी एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स. पिच ब्लेंड जे होतं हे एक काळ्या रंगाचं व्हेरी हार्ड म्हणजे एक सक्त आणि खूपच महाग हे अशा प्रकारचं सबस्टन्स होतं. या पिच ब्लेंडनी युरेनियम निघत होतं आणि युरेनियम मध्ये हिचा खास इंटरेस्ट होता. पहा, पिच ब्लेंड दिले इथे, फॉर्म ऑफ मिनरल युरेनाइट अकरिंग इन ब्राउन और ब्लॅक पिच लाईक मासेस कंटेनिंग रेडियम. तर ह्याच्यामध्ये रेडियम असतं. Now Mary discovered that what was left after obtaining uranium was even more powerful. आता तिला, मॅरीला हे कळलं, मॅरीने हे डिस्कवर केलं, हा अनुसंधान केला की युरेनियम काढल्यानंतर या पिच ब्लेंड मधनं युरेनियम निघतं, त्याच्यानंतर काहीतरी आणि ह्याच्याही पेक्षा जास्त पॉवरफुल, ह्याच्याही पेक्षा जास्त अशी काही वस्तू आहे ह्याच्यामध्ये. लेटर ऑन पिएरे अँड मॅरी फाउंड दॅट देअर वॉज नॉट वन बट 2 न्यू सबस्टन्सेस गिव्हिंग ऑफ दीज रेज. तर नंतर जाऊन आणि जेव्हा त्यांनी नंतर अनेक शोध केला आपला, तर पिएरे अँड मॅरी दोघांना कळलं की ह्याच्यामधनं एक नाही तर 2 अशा वस्तू, 2 सबस्टन्सेस आहेत, 2 पदार्थ आहेत, जे की गिव्हिंग ऑफ दीज रेज, जे की हे अशा रेज, जे किरणा देतात. ऑल्दो दे हॅड नॉट येट बीन एबल टू ऑब्टेन इदर ऑफ देम. हालाकी आतापर्यंत त्यांना या दोन्ही मधनं काहीच मिळालं नव्हतं, बस कळून गेलं होतं की अशा काही 2 वस्तू आहेत जे की ह्याच्यातनं किरणा अशा निघतात त्याच्या कारणाने. मग काय आहे, दे कॉल्ड वन ऑफ देम पोलोनियम इन ऑनर ऑफ अवर कंट्री. त्यांनी एकाचं नाव, त्याचे 2 सबस्टन्स होते जे की अजूनपर्यंत त्याचं डिस्कव्हरी व्हायची होती, एकाचं नाव तर पोलोनियम ठेवलं, जे की पोलोनियम कशा करता की त्यांचा ऑनर ऑफ दर कंट्री, त्यांचं कंट्री होती पोलँड, त्याच्या ऑनर मध्ये नाव ठेवलं पोलँड. अँड द अदर वॉज कॉल्ड रेडियम. आणि दुसऱ्या वस्तूचं नाव जे आहे त्यांनी रेडियम ठेवलं. एक पोलोनियम, एक रेडियम. रेडियम इज द मोस्ट पॉवरफुल ऑफ द रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स. आता रेडियम जे असतं हे काय असतं, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स जितके असतात त्या सगळ्यात जास्त पॉवरफुल, सगळ्यात जास्त शक्तिशाली असा एलिमेंट आहे. And radioactive elements can give off rays which can penetrate substances that are opaque to light. आता काय असतं, हे जे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स असतात हे रेज, जे किरणा असतात, हे विच कॅन फेकतात, जे की विच कॅन पेनिट्रेट म्हणजे गो थ्रू, ह्याच्या किरणा जाऊ शकतात सबस्टन्सेस दॅट आर ओपेक टू लाईट. ओपेकचं काय अर्थ असतं, नॉट ट्रान्सपरंट, नॉट एबल टू सी थ्रू. ओपेक वस्तू ज्याच्यात की काही वस्तू आपण सी थ्रू नाही करू शकत, जसं की काच असतो, काच सी थ्रू असतं, ट्रान्सपेरंट असते ना काच, पण हे जे असतं हे ओपेक वस्तूंच्याही थ्रू
रेडियमचे जे रेज आहेत त्या जाऊ शकतात. There was another French scientist called Henri Becquerel who in 1896 had discovered that uranium possessed this property. तर एक अनेक फ्रेंच सायंटिस्ट होते, एक अनेक फ्रेंच वैज्ञानिक होते हेनरी बेक्युरेल नावाचे, ज्यांनी की 1896 मध्ये ही डिस्कवरी केली होती की युरेनियम मध्ये ही प्रॉपर्टी आहे जी ह्यांनी ज्याची डिस्कवरी केली त्याची यांनी पण ही डिस्कवरी केली होती. बट पोलोनियम अँड रेडियम पोजेस्ड रेडिओ ऍक्टिव्ह इन मच हायर डिग्री. पण जे पोलोनियम आणि रेडियम ह्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह जे होतं हे फार जास्त क्वांटिटीमध्ये जास्त डिग्रीमध्ये होतं. द क्युरीज नाव बिगेन टू वर्क विथ ग्रेटर एन्थुझियाझम. आता हे जे दोघे दंपती होते, दोघे नवरा बायको, हे अनेक जास्त एन्थुझियाझम अनेक जास्त उत्साहाने काम करू लागले. बट दे वर पुअर अँड पिच ब्लेंड इट सेल्फ वॉज अन एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स. पण ते फार गरीब होते ते दोघं, आणि हे जे पिच ब्लेंड नावाचं जे सबस्टन्स सांगितलं हे हवं होतं त्यांना आपल्या जे आहे डिस्कवरी कराय करता, अनेक जास्त शोध कराय करता आपल्या एक्सपेरिमेंट्स मध्ये, पण ते फार महाग होतं आणि विच दे कुड नॉट अफोर्ड टू बाय इन लार्ज क्वांटिटी. जे की ते अफोर्डच नव्हते करू शकत, जे त्यांची म्हणजे ऐपत नव्हती की ते एका लार्ज क्वांटिटीमध्ये खूप सारं विकत घेऊ शके, अशी ऐपत नव्हती त्यांची. दे हाऊएव्हर सॅक्रिफाइस्ड ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ टू सेव्ह मनी टू बाय वॉट एव्हर लिटिल अमाऊंट ऑफ पिच ब्लेंड दे कुड. तर यांनी काय केलं, ते थोडं बहुत जी काही लक्झरी होती, काही लक्झरी ते यूज नव्हते करत, अगदी साधी सुधी जिंदगी जिवत होते, काहीच म्हणजे कुठेही खर्च फालतूचा नव्हते करत आणि पैसे वाचवत होते की जे थोडं बहुत पैसे मिळतील त्यांनी पिच ब्लेंड पण विकत गो. दे लिव्हड इन अटर पेनरी. पेनरी म्हणजे काय, एक्स्ट्रीम पॉवर्टी, बहुत जास्त गरिबी ते जियत होते, आपली लाईफ काढत होते. नॉट बाईंग कॉस्टली फूड, ना तर ते चांगलं खात होते काही बहुत महागाईचं, अँड वॉर्म क्लोथ, आणि गरम कपडे सुद्धा नव्हते घेत, जे की तिथे भयंकर थंडी पडते. फॉर द एक्स्ट्रीमली कोल्ड पॅरिसियन विंटर, जे पॅरिसला जी विंटर असते ती फार भयंकर थंड असतं, पण तिच्याकरता गरम कपडे सुद्धा नव्हते घेत, कारण की ते पैसे वाचवत होते की आम्हाला हे जे आहे हे पिच ब्लेंड घ्यायचंय त्यासाठी. ऑफन दे कुड नॉट स्लीप ड्युरिंग द कोल्ड नाईट्स ड्यू टू लॅक ऑफ वॉर्म. तर काय होतं की अक्सर ते लोक जे आहे रात्री झोपू सुद्धा नव्हते पावत, कारण की इतकी भयंकर थंडी होती आणि त्यांच्याजवळ काहीच गरम नव्हतं, त्या कारणाने ते झोपू सुद्धा नव्हते पावत. ओव्हर वर्क सिरियसली अफेक्टेड मॅडम क्युरीज हेल्थ. आणि ओव्हरवर्क, इतकं जास्त काम करायचे ते लोक की त्या कारणाने मॅडम क्युरीची जी हेल्थ होती, जे सेहत होतं त्याच्यावरती असर पडू लागलं. ऑफन शी वॉज फोर्स्ड टू लिव्ह द लॅबोरेटरी टू टेक अ मच निडेड रेस्ट. तर काय होत होतं की जास्त तर तिचा जो नवरा होता, जो पियरे होता, तो तिला जबरदस्ती लॅबोरेटरी मधनं काढत होता, सोडायला लावत होता की जा आणि थोडी रेस्ट कर, कारण की ती जातच नव्हती, ती तिथेच आपली दिवसरात्र लागली राहत होती, आपल्या स्वास्थ्याकडे तिचं काही लक्षच नव्हतं. हर हजबंड बेग्ड हर टू गिव्ह अप द स्ट्रगल. तर त्यांनी अगदी बॅक केलं त्याच्यासमोर अगदी त्यांनी भीक मागितली नवऱ्याने की तू प्लीज तू हे सगळं सोडून दे, म्हणजे तू आपला आराम कर, तू आपल्या सेहतकडे लक्ष दे आणि हे इतकं स्ट्रगल नको करू. बट शी रेझोल्युटली रिफ्युज. पण तिने काय केलं, विथ ग्रेट डिटर्मिनेशन, तिचा अगदी दृढ निश्चय होता आणि तिने रिफ्यूज करून दिला की मी असं नाही करत, मी आपलं काम करत राहील. मॅरी वॉज ड्रायव्हन बाय अ मॅड डिटर्मिनेशन टू डिस्कवर द मिस्ट्री ऑफ रेडियम. तर तिला जणू काही अगदी पागलपण सवाल होतं की तिला, आणि खूप जास्त ती डिटर्मिनेंट होती की हे रेडियमचं जे रहस्य आहे हे तिला कळायचंच होतं, म्हणून ती त्याच्याकरता ती काही पण करू शकत होती. विथ करेज शी फेस्ड ऑल द मिझरीज ऑफ अ लाईफ ऑफ पॉवर्टी. तर साहसनी, अशा प्रकारच्या साहसनी ती जितकेही मिझरीज होते लाईफचे, जीवनाचे जितकेही त्रास होते, संकट होते, सगळे तिने झेलले, गरिबी झेलली, आणि कॅरीड ऑन विथ हर रिसर्च अलॉंग विथ हर हजबंड. आणि आपल्या नवऱ्याबरोबर ही जी रिसर्च कार्य, अनुसंधान कार्य होत आहे ती करत राहिली. हु लव्ड अँड सपोर्टेड हर, जो की तो तिला खूप प्रेम करत होता आणि नेहमी तिला सपोर्ट करत होता. लक हाऊएव्हर फेवर्ड द क्युरीज अँड अ विंडफॉल केम टू देम. तर अशा प्रकारे एकदा लक त्यांचा साथ दिला, आणि विंडफॉल म्हणजे काय, अनएक्सपेक्टेड लक, अचानक से आपल्यावरती काहीतरी असं छान होऊन जातो, तर तसं काहीतरी झालं त्यांच्या बरोबर. इट वॉज अ गिफ्ट ऑफ अ टन ऑफ पिच ब्लेंड फ्रॉम द एम्परर ऑफ ऑस्ट्रिया. एक जे एम्परर ऑफ ऑस्ट्रिया होते, म्हणजे राजा होते जे ऑस्ट्रियाचे, त्यांनी यांना 1 टन जे आहे पिच ब्लेंड गिफ्ट केलं. हु वॉज अन ऍडमायरर ऑफ द क्युरीज. ते क्युरी दंपतीचे फार मोठे ऍडमायरर होते, ते त्यांना मानत होते खूप जास्त. इट वॉज द मोस्ट प्रिशियस गिफ्ट द क्युरीज हॅड रिसिव्ड, अँड इन देअर शेबी लॅबोरेटरी दे टॉयल्ड अलॉंग.
तर हे आतापर्यंत सगळ्यात मोठं सगळ्यात महाग गिफ्ट होतं क्युरीज करता, आणि जे त्यांना हवं होतं अशा प्रकारचं होतं. त्या ज्या शॅबी लॅबोरेटरीमध्ये जे की चांगली इतकी नव्हती लॅबोरेटरी, त्यातही ते टॉइल्ड अलॉंग, त्यांनी खूप मेहनत केली. बॉइल्ड अँड बर्न, म्हणजे तिथे काय लॅबोरेटरीमध्ये काय करतात लोक, केमिकल्सला उकळतात आणि सगळं जळतात. ओव्हर पॉवर्ड बाय हीट इन समर, आणि गरमीत झुलचं सुद्धा होते ते, आणि फ्रोझन विथ कोल्ड इन विंटर, आणि अशाच प्रकारे थंडीमध्ये जमूनही जात होते. तर हे सगळं करूनही त्यांनी म्हणजे जे त्यांना हवं होतं ते पावलं त्यांनी. आणि आता पुढे काय होईल ते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचू. सो नाव वी विल कंटिन्यू विथ आवर इंग्लिश वर्कशॉप, आणि आपण जो आपला उरलेला भाग आहे चॅप्टरचा तो आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. क्वेश्चन 5 आहे तुमचा, थिंक अँड आन्सर इन युअर ओन वर्ड्स. ठीक आहे, क्वेश्चन दिले आहेत काही आणि त्याचे आपल्याला आन्सर्स लिहायचे. व्हॉट कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स डिड मॅरी अँड पिएरे शेअर ॲज स्टुडंट्स. स्टुडंट्स असताना, विद्यार्थी असताना मॅरी अँड पिएरेचे कोणते असे कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स होते, एक समान ज्या गोष्टी होत्या त्या काय होत्या. When Mary went to Sorbonne, the University of Paris, she spent her days in poverty. जेव्हा ती सॉर्बॉन पॅरिसला गेली तर तिने गरिबीत आपलं जीवन काढलं. हर फ्रेंड पियारे वॉज ब्रिलियंट बट अ पुअर सायंटिस्ट. तिचा जो मित्र होता पियारे, तो पण खूप ब्रिलियंट होता, आणि पण तो सुद्धा एक गरीब सायंटिस्ट होता. ड्यू टू लॅक ऑफ मनी दे बिगेन टू वर्क इन अ शॅबी लॅबोरेटरी. Being students, they were brilliant scholars, but poverty was an obstacle in their way. तर अशा प्रकारची सिमिलॅरिटी होती ती काय होती की ती दोघेच जे आहे पॉवर्टीशी झुजत होते, दोघे गरीब होते. विच ऑफ द टू सायंटिस्ट वॉज ग्रेटर दॅन दी अदर, सेव्ह आहे. कोण तुमच्या हिशोबे कोणता सायंटिस्ट असा होता जो की ग्रेटर होता आहे का पियारे आणि मॅरी मधनं, आणि कशाला असं तुम्ही का सोचता. आय थिंक मॅडम क्युरी वॉज ग्रेटर देन पियारे क्युरी, बिकॉज मॅडम क्युरी माझ्या हिशोबाने जास्त महान होती, कारण की शी वॉन्टेड टू स्टडी इन पॅरिस बट द पॉवर्टी एट होम डिड नॉट अलाउ हर टू कंटिन्यू. जसं की आपण वाचलं होतं की ती पॅरिसला शिक्षण चाहत होती, पण गरिबीमुळे ती हे नव्हती करू शकत. बट विथ हर ओन एफर्ट्स अँड कॉन्फिडन्स शी कुड फुलफिल हर चाइल्डहुड ड्रीम. मग तिने स्वतःच्या मेहनतीने आणि स्वतःच्या प्रयत्नांनी ती गेली तिथे आणि पढाई केली. इवन इन दॅट कंडिशन शी गॉट मॅरिड टू अ पर्सन हु वॉज पुअर. आणि तशा कंडिशन मध्ये राहतानाही तिने एक अशा व्यक्तीशी लग्न केलं जो की स्वतः एक गरीब होता. म्हणजे ती चाहला असतं तिने तर कोणत्या अमीर व्यक्तीशी लग्न करू शकत होती, पण तिने नाही केला. अँड इवन आफ्टर हिज डेथ, त्याच्या मृत्यूच्या नंतर पियारेच्या, शी डिड नॉट डिटर अँड कंटिन्यूड हर वर्क. ती थांबली नाही आणि आपलं काम करत राहिली. अँड वॉज अवॉर्डेड द नोबल प्राइज, आणि तिला नोबल प्राइज सुद्धा मिळाला. इट शोज दॅट शी वॉज रिअली अ ग्रेट ह्युमन बिंग अँड अ सायंटिस्ट. आणि हेच दाखवतं की ती एक फार मोठी ह्युमन बिंग होती आणि महान वैज्ञानिक होती. वाय वॉज द गिफ्ट ऑफ अ टन पिच ब्लेंड अ ग्रेट स्ट्रोक ऑफ लक टू द क्युरीज. जे त्यांना गिफ्ट मिळालं होतं पिच ब्लेंडचं, ते लक त्यांच्याकरता का साबित झालं क्युरीज करता. Being very expensive, the Curies couldn't buy pitch blend on a large scale. तर खूप महाग होतं, त्यासाठी हे पिच ब्लेंड जे आहे ते जास्त मात्रेमध्ये नव्हते विकत घेऊ शकत. बट वेन देअर ऍडमायरर द एम्परर ऑफ ऑस्ट्रिया गिफ्टेड देम द मोस्ट प्रिशियस गिफ्ट. पण जेव्हा त्यांचा जो ऍडमायरर होता, जो त्यांना मानत होता, एम्परर होता जो ऑस्ट्रियाचा, त्यांनी जेव्हा हे गिफ्ट केलं त्या लोकांना ऑफ अ टन ऑफ पिच ब्लेंड, दे कुड डू देअर एक्सपेरिमेंट ऑन अ लार्ज स्केल. तर ते आपले जे प्रयोग होते ते मोठ्या प्रमाणात करू पावले. अँड फाइंड आउट व्हॉट दे वॉन्टेड टू अचीव. आणि त्यांना ते मिळालं जे ते अचीव करणं चाहत होते. सो इट वॉज अ ग्रेट स्ट्रोक ऑफ लक टू द क्युरीज. म्हणून हा जो गिफ्ट होता हा त्यांच्याकरता फार मोठा लक घेऊन आला. Besides the uses of radium and polonium mentioned in the text, in what other way do you think it is used in the field of medicine? आपण जेव्हा आता चॅप्टर आणि पुढे वाचू तर त्याच्यामध्ये रेडियम आणि पोलोनियम दोघांचे जे आहे युजेस सांगितले. आपण ह्याच्यात प्रश्न विचारतात की त्याच्याशिवाय त्याचा काय यूज आहे तो सांगा. इन द फील्ड ऑफ मेडिसिन, औषधीय क्षेत्रामध्ये. रेडियम इज यूज टू प्रोड्यूस रेडॉन गॅस विच इन टर्न इज यूज टू ट्रीट कॅन्सर. तर हे एक गॅस जे आहे प्रोड्यूस करतं आणि त्याच्यानी कॅन्सर ट्रीट होतं. रेडिएशन गिव्हन ऑफ बाय रेडियम इज समटाइम्स युज्ड ऑल्सो टू स्टडी द कंपोजिशन ऑफ मेटल्स, प्लास्टिक्स अँड अदर मटेरियल. आणि ह्याचं जे रेडिएशन जे रेडियमच्या द्वारे निघतं हे कधी कधी जे आहे कंपोजिशन ऑफ जे कंपोजिशन असतं मेटल, प्लास्टिक आणि अदर मटेरियल्स ह्याचा अभ्यासामध्येही कामास येतं. द अल्फा रेज एमिटेड बाय पोलोनियम. आता पोलोनियमची जर आपण गोष्ट करू तर ह्याचे जे अल्फा रेज असतात, जे किरणा असतात, त्या कॅन बी यूज टू एलिमिनेट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीलाही सांगू शकतात. पोलोनियम इज ऑल्सो युज्ड इन अँटी स्टॅटिक ब्रशेस टू एलिमिनेट डस्ट ऑन फोटोग्राफिक फिल्म. तर हे सगळे युजेस पोलोनियम आणि रेडियमचे
आहेत जे की इतर आहेत त्याच्यापेक्षा, जे आपण पुस्तकात वाचू. व्हॉट प्रूव्स दॅट मॅरी क्युरी वॉज अ ट्रू लव्हर ऑफ ह्युमॅनिटी अँड नॉट अ वेल्थ? काय वस्तू आहे जी हे सिद्ध करते की मॅरी क्युरी जो आहे ती मानवतेची खरी लवर होती, ना की वेल्थची. वेल्थ म्हणजे रुपया पैसा. मॅरी क्युरी कुड हॅव पेटेंटेड हर डिस्कवरी अँड अर्न अ लॉट ऑफ मनी. तर तिने जी डिस्कवरी केली होती ती तिला पेटेंट करावू शकत होती. पेटेंट करणं म्हणजे आपल्या नावाने करावणं. मग जे आहे, जे रुपया पैसा, तुम्हाला खूप पैसे मिळतात मग. पण तिने पेटेंट नाही करावलं. तर हे करावून ती पैसे कमवू शकत होती. बट शी बिलीव्ड इन वर्किंग फॉर सायन्स अँड व्हॉट एव्हर शी डिस्कवर्ड बिलॉंग टू द पीपल अँड नॉट टू हर. पण ती काय बिलीव्ह करते, तिचा विश्वास होता की इन वर्किंग फॉर सायन्स, विज्ञान करता ती काम करत होती आणि जेही काही तिने डिस्कवर केलं होतं ते लोकांकरता डिस्कवर केलं होतं की त्यांच्या भलाई करता आणि स्वतः करता नाही. सो खऱ्या ह्याच्यामध्ये, सो इन रिअल सेन्स शी थॉट अबाउट ह्युमॅनिटी नॉट मनी. म्हणून खऱ्या ह्याच्यामध्ये, खऱ्या सेन्समध्ये तिने जे आहे मानवतेकरता सोचलं आणि पैशाकरता कधीच नाही सोचलं. तर अशा प्रकारे आज चॅप्टर आपण पुढे वाचलेला आहे की किती प्रेरणादायक कहाणी आहे मॅरी क्युरीची. आणि जे आपण क्वेश्चन्स आता बघितले तेही तुम्ही नीट प्रकारे बघा आणि समजा. आपण आता नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.